नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमच्यासाठी एक नवी रेसिपी घेऊन आलेली आहे, कटवडा। त्यासाठी मी इथे बटाटे घेतलेले आहे, हिरव्या मिरचीचा वाटप आहे, कढीपत्ता घेतलेला आहे कट करून। एका कढईमध्ये तेल टाकून मोहरी टाकायची आहे। इथे अगोदर आपण बटाट्याची भाजी तयार करून घेणार आहोत। ते मोहरी चांगली तळतळली की ते हिंग टाकायचं आहे, हिरव्या मिरचीचा वाटप टाकायचा आहे। हे हिरव्या मिरचीचं वाटप मी छानपैकी खरपूस लालसर भाजून घेणार आहे। हळद टाकून बटाटे टाकून घेऊया। मिक्स करून घेऊया। इथे मी मीठ टाकले नव्हते, तर मीठ टाकून घेऊया। कोथिंबीर टाकूया। छानपैकी आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। त्याच कढईमध्ये मी तेल घेऊन 3 मीडियम साइज आकाराचे कांदे घेतलेले आहे। ते थोडं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। खोबरं पण टाकून घ्यायचे आहे। हे मी खोबरं 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, मीडियम साइजचं। खोबऱ्याची वाटी भेटते ना, ती घेतलेली आहे। गरम मसाले टाकलेले आहे, लवंग, दालचिनी, वेलची, काळी मिरी, हे सगळं आपण ते भाजून घेणार आहोत। याच्यामध्ये 4 ते 5 पाकळ्या लसूण टाकलेला आहे, आलं टाकलेलं आहे। हे आपण कोथिंबीर टाकून वाटून घेणार आहोत। त्याच कढईमध्ये मी तेल थोडं जास्त घ्यायचं आहे। घाटी मसाला, लाल तिखट पावडर टाकून छानपैकी मिक्स करून घेणार आहोत। कांदा खोबऱ्याचं वाटप टाकून घेऊया। हे पण एकसारखं मिक्स करून घेऊया। हे सारखं तुम्हाला हलवत राहायचं आहे। हे बघा, छानपैकी वाटपाला तेल सुटतं आहे। त्यामध्ये आपण आता गरम पाणी ओतून घेणार आहोत। छानपैकी तरी सुटलेली आहे। याच्यामध्ये मीठ टाकून 5 ते 10 मिनिटं आपण उकळून घेणार आहोत। आपली तरी जास्त पातळ पण नाहीये, जास्त घट्ट पण नाहीये। तयार झालेला आहे आपला कटवडा। त्यामध्ये आपण आता थोडी कोथिंबीर टाकूया आणि हे साईडला ठेवून घेऊया। तोपर्यंत वड्याची तयारी करूया। इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, हे पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे। इथे वडे तयार करून घेऊया आपण। मी इथे मोठे वडे तयार केलेले आहे, तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे करा। छानपैकी तळून घेऊया आपण। छानपैकी तळून झालेले आहे आपले वडे। तयार झालेला आहे आपला कटवडा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आवडली असेल तर लाईक